ची लाईन इथपर्यंत आहे, अजून पुढे पण असं. अबे इथं आपला लाडका मुंबईचा राजा तुम्ही बघू शकता मित्रांनो. आपण आलो आता रंगरी बदक चाळ. छान असं डेकोरेशन केलेलं आहे आणि इथे मुखदर्शनाची लाईन इथूनच चालू होते. किती मोठा गेट आहे लालबागच्या राजाचा बघा. गायचा मंडप बांधायला सुरुवात केलेली आहे. ते पूर्ण रामेश्वरम बनलेले आहे मंदिर. परळचा राजा अयोध्या मंदिर साकारतोय. निर्मलचा राजा आजच रात्री मूर्ती निघणार आहे 9 वाजता. बघू शकता मित्रांनो इथे एक बाहेर मूर्ती. व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या गणेश आठवले मराठी ब्लॉग चॅनलमध्ये. आज मित्रांनो आपण आता जाणार आहोत परेल वर्कशॉपचे अपडेट घ्यायला. परत लालबागचा राजा, मुंबईचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, रंगरी बदकचा आगमन अपडेट, परत काळादोकीचा महागणपती, परळचा राजा, परळचा महाराजा, या सर्व मंडपाची अपडेट घेणार आहोत. तर चला कुठली उशीर न करता आपण आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. मागच्या अपडेटमध्ये तुम्ही पाहिलं असेल खेतवाडी मंडप अपडेट, तर त्या व्हिडिओला नक्की प्रेम द्या. तर चला आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आता मी आहे चिंचपोकळीला. आता चिंचपोकळीच्या चिंतामणीपासून सुरुवात करूया आणि इथून मग डायरेक्ट पुढे आपण अपडेट देत राहूया. आणि चिंचपोकळीच्या चिंतामणीचं आगमन होता 17 ऑगस्टला आणि भर पावसात आगमन झालं होतं बाप्पांचं परेल वर्कशॉपपासून. तर बघूया आता गणपती बाप्पा आपल्या मंडपात विराजमान झालेलं आहे आणि आता मंडपाची जे डेकोरेशनची अपडेट कुठपर्यंत कवर झालेली आहे ते आपण बघूया. मंडपात आपलं चिंतामणी आतमध्ये विराजमान आहे, मस्त कपड्यांनी झाकलेलं आहे. आता इकडे तुम्ही बघू शकता इथे आपलं हे पूल बांधतात वगैरे. आणि इथे बघा असं गेल्या वर्षी पण इकडे मस्त केलेलं. हे संपूर्ण टेबल वगैरे जे दिसतात ते तुम्हाला ते इकडे येतील. वरती बघा तुम्ही बघू शकता डिझाईनचं काम चालू आहे आणि इथे आपली लाईन असते बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी. इकडे भरपूर सामान आलं आहे, भरपूर काम बाकी आहे आपल्या लाडक्या चिंतामणीचं. मला वाटतं फर्स्ट लुक लवकरच जाहीर होईल पेजद्वारे. तुम्ही बघू शकता बघा किती वरती मेहनत करतात. हे दर्शनाची रांग गेल्या वर्षी पण हे बांधले होतं. दर्शनाची रांगसाठी गेलेलं आहे आणि खूप भारी सिस्टम केली. मी 2 वर्षापासून खूप छान सिस्टम करतात ते लाईनीसाठी. आता पहिलं नव्हतं. तुम्ही समोर बघू शकता सुंदर असा गेट बांधलेला आहे आपल्या गड किल्ल्यासारखा आणि समोर लाईटिंग केलेली आहे. समोर पण एक मेन एंट्रेन्स गेट आहे, तो आपण दाखवूया बाहेर गेल्यावर. आता तुम्ही बघू शकता यावर्षी भरपूर मोठी जी दर्शनाची रांग असते ना ते गेलेलं आहे बघा पुढे. चला आता पुढे जाऊया आपण. बघा इथून काय भारी वाटतोय ना नजारा. इथे आपल्या दर्शनाच्या रांगची लाईन इथपर्यंत आहे, अजून पुढे पण असं. अबे इथं आपला लाडका मुंबईचा राजा एका बाईकवर दिसला आणि मुंबईच्या राजाचं पण दर्शन झालेलं आहे. असं इकडचं अपडेट आहे वगैरे एवढं. आणि आपल्या लाडक्या चिंतामणीच्या नगरीत आपल्या मुंबईच्या राजाचं दर्शन झालेलं आहे. तर हे एवढं असं आहे आणि पुढे लाईटिंग वगैरे पण केलेली आहे. चला पुढे जाऊया आपण. पुढचा मेन एंट्रेन्सचा गेट दाखवूया. चला अजून एक वाढवतात असं बघा. दर्शनाची रांग याशी इथपर्यंत आहे, अजून पुढं भरपूर वाढवणार आहे. चिंतामणीच्या आगमनाच्या दिवशी पूर्ण रोड पॅक होता, एक बाईक नव्हती इकडे. आता बघा पूर्ण खाली खाली रोड दिसतोय. इथं उभा राहायला पण जागा नव्हती तेव्हा. काय माहोल होता तो. आणि गेल्या वर्षी इथेच आपल्या जय जवाननी 9 थर लावले होते. पण यावर्षी असा सीन झाला की दहीहंडी 1 दिवस आधी आली आणि चिंतामणीचं आगमन दुसऱ्या दिवशी होतं. जय जवाननी पण 9 थर लावले होते याच ठिकाणी आणि गेल्या वर्षी लावले होते. या वर्षी असं झालं की दहीहंडी 16 तारखेला होती आणि गणपती 17 तारखेला आपल्या लाडक्या चिंतामणीचं. त्यामुळे जय जवानी कसे
तीन वेळा 10 थर लावले आणि थकलेले बिचारे. मग दुसऱ्या त्यांना इथे येताना आले. आता यावर्षी पण आले. तर त्याला आपला मेन इंटरेस्ट गेट आपल्या चिंतामणी. हा बघा, हा आपल्या लाडक्या चिंतामणीचा मेन एंट्रन्स गेट. सेम गडकिल्ले सारखाच गेट बनवलेला आहे. खूप छान बनवलेलं आहे. चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ चिंचपोकळी चिंतामणी. वरती मावळे आहेत आपले आणि आपला भगवा ध्वज. वर्ष 106 चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ चिंचपोकळीच्या चिंतामणी. तुम्ही बघू शकता मित्रांनो, आपण आलोय आता रंगारी बदक चाळ रहिवासी संघ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ लाडका लंबोदर. आणि इथे बघा, इथे आपली महादेवाची शिवलिंग आहे आणि इथे त्रिशूळ आहे. एक हात आहे महादेवाचा आणि इथे दुसरा हात दाखवला, त्याच्यामध्ये डमरू आहे आणि आपले महादेव आहे. यावर्षी मला नक्कीच वाटतं की महादेवाची शिम असेल. आणि आपलं लाडक्या लंबोदरचं अजून आगमन झालेलं नाही आहे, तर 23 तारखेला आगमन आहे. 23 तारखेला नक्की आगमनाला या, अशी मी अपडेट देतो आता. आणि आतमध्ये मंडप बघूया कुठपर्यंत तयारी झाली, का डेकोरेशन वगैरे आहे का बघूया. चला, लाइटिंग वगैरे लावलेली आहे, तर आतमध्ये मंडप पण बघूया डेकोरेशनची काय तयारी झाली. चला. आल्याच्या नंतर बघा, इथे खूप छान पेंटिंग केलेली आहे. विराट अवतार, गृहपती अवतार, ऋषी अवतार. आता उद्या बाप्पाचं आगमन झाल्याच्या नंतर एक पुन्हा एकदा आपल्या डेकोरेशनला सुरुवात होईल. आता आपण होतो रंगारी बदक चाळीत. लाडक्या लंबोदरचं आगमन आहे 23 तारखेला आणि आतमध्ये डेकोरेशन वगैरे तयारी चालू आहे. खूप छान अशी सुंदर पेंटिंग केलेली आहे. तर हे आता उद्या समजेल तुम्हाला गणपती बाप्पा कुठल्या रूपात असेल. तर चला आता आपण जाऊया पुढे काळादौकीच्या महागणपतीकडे. यावर्षी काळादौकीच्या महागणपतीने पण एक चांगला इंटरेस्ट गेट बांधलेला आहे. आणि बघा, तुम्ही बघू शकता इथं काम चालू आहे गेटचं. खूप छान असा गेट बांधणार आहे मोठा. तर चला आतमध्ये जाऊया. आतमध्ये बघा, लाईटिंगचं काम वगैरे झालेलं आहे. लाईटिंग वगैरे काम झालेलं आहे आतमध्ये. बघा, सुंदर असं काम झालेलं आहे. बघू आता आतमध्ये डेकोरेशनचं काम कितपत झालेलं आहे. आतमध्ये जाऊया. गेल्या वर्षीचा काळादौकीचा महागणपती इथे तुम्ही बघू शकता. खूप छान असं डेकोरेशन केलेलं आहे आणि इथे काम चालू आहे, कलर वगैरे काम चालू आहे. आता पुढे पण बांधतील जिथून महागणपती बाहेर येतो. चला आपण त्याच गल्लीतून जाऊया जिथून महागणपती बाहेर येतो आणि आत जातो. हीच ती गल्ली, इथून महागणपती आतमध्ये येतो आणि बाहेर येतो. चला आतमध्ये जाऊया आपण. काम बघा जोरात चालू आहे. आणि यावर्षी जरा मला वाटतं एंट्री बाहेर इथून दिली आहे आणि आउट एंट्री इकडून दिलेली आहे. आणि आपला महागणपती आतमध्ये. काम जोरात चालू आहे बघा. नंदी महाराज पण आहेत बघा. इथे पिल्याला रेडी करतात ते आणि इकडनं सर्व पॅक करणार. इकडनं आउट एंट्री होणार आहे दर्शनासाठी. इथनं आउट इथून VIP एंट्री होईल कदाचित. काम भरपूर झाले आणि 3 तारखेला महागणपतीचं आगमन झालं होतं. त्या छोट्याशा गल्लीतून आपला महागणपती आला होता. व्हिडिओ टाकलेली आहे मी, अपलोड केलेली आहे, तुम्ही नक्की बघा. तर मित्रांनो, यावर्षी आपला महागणपती महादेवाच्या रूपात आहे आणि आपण आतमध्ये जाऊन अपडेट घेतलेली आहे. तर आता आपण जाऊया लालबागच्या राजाला आणि तिथे पण अपडेट घेऊया. नंतर मुंबईचा राजा, मग परेड वर्कशॉप, पुढे जाऊया अजून. लालबागच्या राजाचा भव्य दिव्य गेट तुम्ही बघू शकता. पण हा मुखदर्शनाची लाईनीचा गेट आहे. त्याला आतमध्ये जाऊया, कशी तयारी झाली बघूया. मुखदर्शनाची लाईन इथूनच चालू होते. खूप छान बनवलेलं आहे. बघा, हे इथं ठेवलं आहे. हे वरती मंडपाच्या म्हणजे जे गेट आहेत ना तिथं लावणार आहे वरती. आता बघा. चला आता आपण मेन एंट्रीचा गेट बघूया पुढून. हा एक स्वागत कक्ष आहे. दरवर्षी समोर असतो आणि खूप सुंदर असतो बघा.
समोर बांधलेलं आहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता किती मोठा गेट आहे लालबागच्या राजाचा बघा. आणि इथूनच आपला लालबागचा राजा विसर्जनासाठी निघतो तेव्हा किती काय माहोल झालेला असतो. चला आपण आतमध्ये जाऊया आता. लालबाग मार्केट पूर्ण गच्च भरलेलं आहे. आज गुरुवार पण आहे आणि गणपतीमध्ये भरतो नेहमी. अवश्य डेकोरेशनचं खरंच खूप छान आहे. झुंबर वगैरे वरनं सजवलेले आहेत. तर आपण लालबागच्या राजाचं दर्शन घेऊया पुढे जाऊन. इथं मुख्य दर्शनाचे बॅरिकेड लागलेले आहेत तुम्ही बघू शकता. इथे गौऱ्या पण आलेल्या आहेत, गौरी गणपती, आणि बॅरिकेड वगैरे लावलेले आहेत. इकडं लालबागचा राजा जेव्हा येतो तेव्हा इथे उभा राहायला जागा नसते दर्शनाला. लालबागच्या राजाचा विजय असो. तर मित्रांनो आता आपण लालबागच्या राजाची मंडपाची अपडेट घेतली आणि डेकोरेशनची पण अपडेट घेतली आणि आपल्याला तसंच सुधीर भाऊ पण भेटले. खूप बरं वाटलं. बघा फोटो भाऊसोबत काढलेला आजच आणि खरंच भारी वाटलं. आता आपण जाऊया मुंबईच्या राजा गणेश गल्लीमध्ये. इथं रामेश्वरम बनतं आहे, आपण तिकडेच जाऊया चला. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं तेजूगायचा मंडप बांधायला सुरुवात केलेली आहे आणि इथं बघू शकता इथे कार्यकर्ते पण आहे खाली आणि मंडप आता बांधतात आहे. एका साईडला त्यांना जागा दिली, एका साईडला कोपऱ्यामध्ये. आता 5 दिवस राहिलेत आणि मंडप वगैरे बांधायला सुरुवात केलेली आहे. तर इथे बघा इथं गेट आहे, मोठा गेट असेल आणि पुढं जी लाईन असते त्याच्यासाठी बांधलेलं आहे पुढे. तर मित्रांनो आता आपण तेजूगायच्या राजाची पण मंडप अपडेट घेतलेली आहे. तर तेजूगायच्या राजाचा मंडप बरेच दिवस झाला बघितला नव्हता आणि बांधला पण नव्हता आणि आता सुरुवात झालेली आहे बांधायला. तर आता खूप कमी दिवस राहिले आणि डेकोरेशन पण त्यांचं एकदम सिम्पलच असेल असं मला वाटतं. आता चला आपल्या मुंबईच्या राजाच्या गणेश गल्लीमध्ये जाऊया. तिथं आपल्याला रामेश्वरमचं डेकोरेशन बघायचं आहे. मुंबईच्या राजाच्या मेन इंटरेस्टच्या गेटला सुरुवात झालेली आहे बनवायला. चला आतमध्ये जाऊया. इथं बहुतेक गेटचं एवढं आहे ते गेटचंच बहुतेक असेल. बहुतेक गेटचंच असेल हे सामान. वरती पूर्ण लायटिंगनी सजवलेलं आहे. इकडे बॅनर लावलेला आहे नो पार्किंग. आतमध्ये पार्किंग करण्यास मनाई आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो इथे तयारी खूप कमी आहे. इथं झिजिलेलं म्हणजे गणेश गल्ली. आतमध्ये आपल्या मुंबईच्या राजाच्या गणेश गल्लीमध्ये यावर्षी रामेश्वरमचं मंदिर बांधण्यात येत आहे. आता कामाची एकदम जोरदार तयारी सुरू आहे. इथे सर्व अजून सामान वगैरे ठेवलेले आहे. तर आतमध्ये बरेच कामं बाकी आहे. कामाची तयारी एकदम जोरदार चालू आहे. आपल्या इथे पूर्ण रामेश्वरम बनलेलं आहे मंदिर आणि खूप छान वाटतं इथे गणेश गल्लीमध्ये रामेश्वरम मंदिर बघायला. संपूर्ण तयारी तुम्ही बघू शकता आपल्या मुंबईच्या राजाची गणेश गल्लीमध्ये. तर चला मित्रांनो आता आपण मुंबईच्या राजाचं जे रामेश्वरम मंदिर आहे ते आता तयार होतं आहे आणि अपडेट पण पाहिली. लालबागचा राजा, मुंबईचा राजा, तेजूगाय पण पाहिला. आता आपण चाललो आहे परळ.
वर्कशॉपचा राजाची अपडेट घेण्यासाठी. त्याच्यानंतर आपण जाणार आहोत परळचा वर्कशॉपमध्ये पण थोडीफार अपडेट घेणार आहोत. त्याच्यानंतर परळचा महाराजा करणार आहोत आणि मग आपण आजच्या व्हिडिओची सांगता करणार आहोत. तर चला पटकन जाऊया आता परळच्या राजाच्या अपडेटला, म्हणजे मंडपाची अपडेट घेऊया. परळच्या राजाची मंडपाची अपडेट घेऊया. तिथे अयोध्या बांधलेलं आहे. चला. तर तुम्ही बघू शकता इथं मित्रांनो आपला परळच्या राजाचा मेन एंट्रन्स गेट तो आता बांधायला सुरुवात केलेली आहे आणि इतकं काम झालेलं आहे. आता आपण आतमध्ये जाऊया. इथे लाईटिंग वगैरे पण बांधलेली आहे. इथे लाईटिंग वगैरे पण बांधलेली आहे आणि पुढे आपल्याला प्रभू श्री रामाचं अयोध्या मंदिर बघायला भेटेल. आणि आगमन सोहळा झालेला आहे 17 तारखेला, 17 ऑगस्टला. तुम्ही बघू शकता हे सर्व अयोध्या मंदिराचं सामान वगैरे ठेवलेलं आहे इथे परळच्या राजाचं. आणि इथं जोरात काम चालू आहे. समोर आपलं अयोध्या प्रभू श्रीरामाचं अयोध्या मंदिर बनते, तिथे आपण जाऊया आता. तर तुम्ही समोर बघू शकता परळच्या राजा यंदा अयोध्या मंदिर साकारतोय. तर बघा एवढं काम झालेलं आहे आणि इथे पण मंदिराचे अजून काही भाग बसवायचे बाकी आहेत. क्रेन आणलेली आहे, वरचा भाग ठेवलेला आहे. कलर काम पण चालू आहे आता, जोरजोरात कलर पेंटिंग वगैरे चालू आहे मंदिराची. हे बघा इथे पण ठेवलेले अयोध्या मंदिराचे काही सामान ठेवलेले आहेत. तर मित्रांनो आता आपण परळच्या राजा मंडपाची पण अपडेट घेतलेली आहे आणि इथे प्रभू श्रीरामाचं अयोध्या मंदिर बनतं आहे. आणि मूर्ती तुम्ही बघितली असेल 17 तारखेला आगमन झालं. सो आता आणि मूर्ती खूप छान आहे परळच्या राजाची यावर्षीची. राम अवतार गेल्या वर्षी पण खूप छान होती जय मल्हारच्या रूपात. यावर्षी पण प्रभू श्रीरामाच्या अवतारात आपण आगमनाला व्हिडिओ टाकली होती 17 तारखेच्या महागमन सोहळ्यामध्ये. सो खरंच मजा आलेली. आणि यावर्षी तर मला ते फटाकेबाजी करायला भेटलं नाही शेवटला. ते मैदानात केलं होतं. खरंच ते पण खूप छान होतं, यावर्षी केलं होतं. मित्रांनो आता आपण परळच्या राजाची अपडेट घेतलं, त्याच्यानंतर मंडप अपडेट घेतलं, त्याच्यानंतर आपण चाललो आता परळ वर्कशॉपला. तर थोडीफार वर्कशॉपची पण अपडेट घेऊया. त्याच्यानंतर जाऊया मग परळच्या महाराजाच्या मंडपाची अपडेट घ्यायला. बघू तिथे यावर्षी काय देखावा आणि काय डेकोरेशन केले ते पाहूया आपण तिथे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता कलाकंद आणि आर्ट्स. आणि इकडे जो चिंचपोकळीच्या चिंतामणीला आगमनाला जो गेट लावला होता ना तो अजून भारी दिसतो इकडे लावल्याच्यानंतर. फक्त वरचा आता भाग काढलेला आहे, फक्त बाजूचं साईडचं ठेवलेलं आहे. खूप भारी वाटतंय. बघूया आता आतमध्ये जाऊन. चला. धोतर वगैरे पण नेसलेले आहे. निर्मलचा राजा आजच रात्री मूर्ती निघणार आहे 9 वाजता. निर्मल लाईफस्टाईल मुलुंडला मूर्ती निघणार आहे. ही खूप छान आणि सुंदर मूर्ती आहे. बघू शकता मित्रांनो इथे एक बाहेर मूर्ती ट्रकावर ठेवलेली आहे आणि पूर्ण प्लॅस्टिकने पूर्ण कवर केलेलं आहे. आणि ही मूर्ती मला वाटतं कोल्हापूर साईडला जाईल. संपूर्ण पॅक केलेली आहे. तर मित्रांनो आता परळ वर्कशॉपची पण अपडेट घेतलेली आहे आपण. आणि आता आपण चाललो आहे परळच्या महाराजाच्या मंडप अपडेटसाठी.
परळच्या महाराजाचं आगमन तर 10 ऑगस्टलाच झालं होतं, पण आता बघूया, आपल्याला ती बॅलन्सिंग मूर्ती पुन्हा एकदा बघायची आहे आणि बघूया आता डेकोरेशन कुठपर्यंत झालेलं आहे ते पण पाहूया आणि मग नंतर ब्लॉग एंड करूया. चला. परळच्या लंबोदरचं मला दर्शन झालेलं आहे. डेकोरेशनचं काम अजून बाकी आहे, तर तुम्ही बघू शकता आणि खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे. पण परळच्या लंबोदरचं आपण मंडप अपडेट घेतल्याच्या नंतर परळचा लंबोदर पण पाहिला मी. आगमन वगैरे पाहिलं नव्हतं, आता बोललं दर्शन घेऊया आतमध्ये जाऊ. आणि आता आपण परळच्या महाराजाच्या इथे आलो आहे, परळ मार्केटला बसतो. तर चला पुढे जाऊन बघूया कसं काय डेकोरेशनची तयारी वगैरे झाली. चला. इथं समोर वगैरे सगळं बांधलेलं आहे, प्लास्टिकने वगैरे बांधलेलं आहे. आतमध्ये मूर्ती आहे आणि एकदम सिम्पल डेकोरेशन असते इथे दरवर्षी. तर चला मित्रांनो, आपण परळच्या महाराजाचं पण डेकोरेशन अपडेट बनलं. एवढं काय अजून काय नव्हतं, फक्त बाहेरनं प्लॅस्टिक टाकलं होतं आणि मूर्ती आतमध्ये ओपन होती. तर दर्शन वगैरे घेतलं मी आणि आता निघतोय मी. आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो, कारण की उद्या महागमन आहे, ते पण आपल्याला कवर करायचं आहे. तर पटकन जाऊन घरी जाऊन हा व्हिडिओ अपलोड करतो आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. परळ वर्कशॉप, लालबागचा राजा, मुंबईचा राजा, काळा चौकी, चिंतामणी, रंगारी बदक, सर्व मंडळाचे आपण अपडेट घेतले आणि याच्या आधी खेटवाडीच्या गणपती मंडपाचे पण अपडेट घेतले. सो नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.